रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जुलैला पैसे या योजनेचे 5 जुलैला खात्यावर जमा होईल. कालच हाऊसमध्ये चालू आहे आणि 5 जुलैला हाऊस चालू आहे. त्याच्यामुळे तिथे जे बसलेले आहे ते विरोधी बाकावर तिथे भाजून म्हणजे आणि बऱ्याचशा लाभांच्या राज्याला स्वतंत्रपणे कर्ज उपलब्ध करण्याची तर होत आहे ना, त्या योजनाच्या व्यतिरिक्त त्या इथल्या योजना त्याला पैसे कार्यकारिणीची बैठक आता मागे 2-4 दिवसापूर्वीच झाली आणि त्यामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी असं ठरवलं की जिल्ह्यामध्ये 4 जागा आहेत, त्यापैकी 2 जागा शिवसेनेनं लढवाव्या ज्या आधी परंपरेनुसार लढत होत्या आणि 2 जागा भारतीय जनता पक्षाने लढवाव्या. तशा प्रकारचा प्रस्ताव आमच्या जिल्हा शिवसेनेकडून माननीय मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते यांच्याकडे पाठवण्यात येत आहे. शेवटी वरिष्ठांचा जो काय निर्णय होईल त्याप्रमाणे होईल, परंतु शिवसेनेनं या वर्धा जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या जागा लढवाव्या असा आग्रह आमचा राहणार आहे. पावसाळी अधिवेशन सुरू आहे, त्यामध्ये राज्याच्या हिताच्या दृष्टीनं बरेचसे निर्णय, ठोस निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातल्या महायुती सरकारनं घेतलेले आहे आणि तो संदेश, ती माहिती लोकांपर्यंत जावी या पवित्र हेतूनही आज पत्रकार परिषद आपण या ठिकाणी घेतली आहे. त्यामध्ये आपला वारकरी हा महत्त्वाचा धागा आहे. महाराष्ट्राचा वारकरी संप्रदायासाठी त्या वारीच्या बाबतीत मग त्यांच्या आरोग्याचा विषय असेल किंवा निर्मल वारी या संदर्भात 36 कोटी दिलेला निधी असेल किंवा दिंड्यांना प्रतिदिंडी 20,000 अर्थसहाय्य असेल किंवा जागतिक नामांकनासाठी प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवण्याची गोष्ट असेल, ह्या गोष्टी केल्या आहे. महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून प्रथमच एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही 21 वर्षापासून 60 वर्षाच्या महिलेपर्यंत 1,500 रुपये प्रति महिना देण्याचं ठरवलं आहे आणि त्याचे पैसे 1 जुलैपासून ती इम्प्लिमेंट होत आहे, कार्यान्वित होत आहे. 5 जुलैला त्याचा निधी त्या खात्यावर वर्ग होत आहे. ही फार चांगली रिक्षा व्यवसायासाठी इलेक्ट्रिक पिंक रिक्षा योजनामध्ये त्यामध्ये ठेवला आहे. त्यानंतर राज्यातल्या शेतकऱ्यांना 7.5 हॉर्स पॉवरपर्यंतचं जे आतापर्यंत जे थकीत वीज बिल होतं ओलिताचं ते माफ केलं आहे. ते शेतकऱ्यांना फार सुखावणारी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, कापूस सोयाबीनच्या भावामध्ये आणि बाजारभावामध्ये MSP आणि आत्ताचे बाजारभाव यामध्ये जो फरक होता त्या फरकासाठी 2 हेक्टरपर्यंत मदत देण्याचं जाहीर केलं आहे. ती पण त्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे. ही सुद्धा त्यांना अशा वेळेस मदत होणारी गोष्ट ठरणार आहे. जलजीवन मिशनमध्येही जे 21 लाख जवळपास 21.5 लाख चे काम प्रगतीपथावर आहे आणि म्हणून बचत गटांनाही लखपती दिदी करण्याच्या दृष्टिकोनातून ठोस निर्णय घेतला आहे. लघु उद्योजकांना स्टार्टअप योजना, महिलांना लघु उद्योजकांना 15 लाख रुपयापर्यंत व्याजाचा परतावा, तो 10,000 रोजगार निर्मिती होईल अशा पद्धतीने केलेला आहे. महिलांसाठी खूप चांगल्या योजना यामध्ये केल्या आहे. सामूहिक नोंदणीमध्ये विवाहामध्ये 10,000चं जे अनुदान होतं ते 25,000 केलं आहे, ज्यामुळे सामान्य मध्यमवर्गीय मुलींना विवाह करताना त्यांच्या पाल्यांना जो काही त्रास होतो तो कमी करण्याचा प्रयत्न यामध्ये केला आहे. शेतकऱ्यांना आपल्या पायावर सक्षम करण्याच्या दृष्टीनं उपाययोजना, कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे, हे निश्चित बरोबर आहे. पण त्या पूर्णतः येईस्तोवर ज्या ज्या त्यांना सहकार्य करण्याच्या गोष्टी आहेत त्या करण्याचं निरंतर सुरू राहील आणि त्याही दिशेनं सरकार विचार करत आहे आणि ते येत्या दिवसात आपल्या नजरेस जरूर येईल.